तर हे बघा आपली गाडी त्या ठिकाणी खाली झाली। तर भावांनो आता झोप झाली, निवांत फ्रेश झालो, मस्त गंधबिंद लावला आणि अजून पण आपली गाडी सुटली नाही। जय गजानन। सर्व भावांचे व थोरा मोठांचे सर्वांचे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आणि आज एकादशीच्या सर्व आपल्या रसिक मायबापांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांचं जीवन चांगलं प्रेरणादायक देव अशी आपण पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतोया आणि आपल्या नवीन व्हिडिओला आपण चालू करतोया। तर भावांनो, आपण तुम्ही तर बघितलं होतं की आपण आपल्या हुसूरच्या ठिकाणी आपली सफर जो आहे तो आपला पूर्ण झाला आणि आपण पूर्ण झाल्यानंतर मग आपण रात्री आपला इथं मुक्काम होता। रात्री काल आपली गाडी खाली झाली नाही, भरायचं तर अजून नियोजनच नाही, पण खाली पण झाली नाही आणि आता खाली होऊन आपण जाऊया भरायला। तर आलेत आता गोडाऊनवाले, गोडाऊन खुललं आपलं आणि आपली आता स्नान झालं, अगरबत्ती झाली, चहा झाला, सगळं काय पद्धतशीर झालं। आता आपण पुढचं आपलं जे आता व्हिडिओ राहील ना आपला, ते आपण चांगल्या प्रकारे बनवणार आहे। तर भावांनो, तुमचा सपोर्ट आणि आशीर्वाद असा कायम ठेवा। जे आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील त्यांनी फॉलो करायचं मात्र विसरू नका। तर भावांनो, आपण आता हुसूरला आहे आणि हुसूरहून आपण गोडाऊनला खाली करून खाली करायला लावायची आहे गाडी। तोपर्यंत म्हणलं थोडा आपला व्हिडिओ बनवूया आणि नंतर मग मी तुम्हाला तर दाखवणारच आहे कुठं लोडिंगला जाणार काय। आपली गाडी आता खाली झाली, खाली करून आपण आता पुण्याचा माल भरणार आणि मग आपण जायचं डायरेक्ट पुणा। तर हे बघा आपली गाडी त्या ठिकाणी खाली झाली, तिथं खाली झाली गाडी। तिथून आता आपल्याला भरायला जायचं बघा दुसऱ्या गोडाऊनला, शिफ्टिंग झालं गोडाऊन। भावांनो, आपली गाडी लोड व्हायला लागली आता, ह्या गोडाऊनहून भरली, ह्या गोडाऊनहून आपला माल चालला पुण्याला रिजेक्शन। तर भावांनो, आता आपली गाडी लोड झालेली आहे, पुण्यासाठी लोड करून बाजूला लावली आणि सगळ्या गाड्या पुण्याच्या लोड हो राहिल्या, कारण हे आता इथे रिजेक्शन मटेरियल हे पुण्याला चाललंय मटेरियल, सगळ्या लोड हो राहिल्या गाड्या। आणि हे स्क्रॅपची पण गाडी लोड हो राहिली इथं, हे बघा स्क्रॅप नेणं चालला। हे आमचे बंधुराज बी आले पुन्हा डबल, आणि सगळ्याच गाड्या आता हे बघ आपली पण लोड झालेली आहे, सगळ्या गाड्या लोड झाल्या। कारण आता हे ओम साईरामनं गोडाऊन तिकडे घेतलं ना, आणि ते बघा ते आमचा सबस्क्रायबर आमचे, आणि हे गोडाऊनला सगळे आपले सबस्क्रायबरच आहे। गोडाऊनचे साहेब लोक सगळे सबस्क्रायबर आहे। तिकडे सिंग आहे, ते तिकडं अमर सर गोष्ट करून राहिले फोनवर, आणि आमच्या मामा बालाजी मामा पण सबस्क्रायबर आहे आमचे, तेव्हा त्याची पण गाडी लोड व्हायला लागली। तर चला भावांनो, आपली गाडी आता ह्या ठिकाणी उभी आहे गोडाऊनला। हे बघा हे गोडाऊन आहे, आता हे बंद झालं, ओम साईरामचं गोडाऊन आहे, हे बंद झालं आणि तिकडे गेलं गोडाऊन। तर उभ्या गाडीचा आपल्या टायरने आवाज दिला, गाडी उभी होती, उभ्या गाडीत आपल्या टायरने आवाज दिला भावांनो। हे बघा स्टेपनीचं टायर होतं, त्याला एअर आलेला होता आणि हे बघा त्यानं किती खाली खोल खड्डा केला, बघा त्यानं किती खोल खड्डा केला खाली, हे खड्डा केला खाली, हे खड्डा केला खाली त्या टायरना, आणि त्याला इथे एअर होता, एअर हो का, हे एअर होता, ते एअर दन म्हणून आवाज दिला त्याने। आता मला तर वाटलं मेन डम्मीचा टायर फुटला का काय, पण परंतु डम्मीचे टायर सगळे चांगले आहे आपले, काहीच प्रॉब्लेम नाही। तेवढा फक्त एक अद्भुत चमत्कार म्हणायला लागेल आता, अद्भुत चमत्कार झाला। तर भावांनो चला, असा आवाज दिला बघा टायरनी, असं वाटलं की काय फुटलं काय नाही, एकदम घाबरल्यासारखं झालं। म्हणलं उभ्या गाडीत कसं काय टायर फुटणं आपलं। तर चला आता गोडाऊनवाले तर
आले नाही, येते ना अजून. नंतर मग आपलं लोडिंग झालेलं आहे, आपलं पेपर घेतले की आपलं समोर जाऊन पुढं आपल्या हिशोबानं सफर कायम ठेवायचा भावांनो. तर आभाळ पण चांगलं झालेलं आहे, ऊन बी पडतं, आभाळ बी येतं, सावली पडती. काय ह्या बेंगलोर साईडला वातावरण एकदम झकास राहतं आणि मस्त, बिलकुल गरमी नाही, थंडी नाही, साधारण असं काही प्रॉब्लेम नाही. चेन्नईपेक्षा तर बरं आहे बघा. चेन्नईमध्ये तर लगे भयान बेकार इतका पशिना येतो की पाथेरो सगळं मच्छर गरमी लय बेकार राहतं लगे. तर भावांनो, अजून पण आपल्या गाडीचे पेपर मिळाले नाही. पेपर तर काय भेटले नाही अजून. मला झोप झाली पद्धतशीर. थोडं फ्रेश होऊया आता जाऊन आणि बघू पेपर काय केव्हा देते, काय होतं. तर आता बरेच वेळ म्हणजे जवळजवळ 15 ते 20 घंटे झाले आपली गाडी उभी आहे, अजून पेपर नाही मिळाले. तर पेपर कधी भेटते, काय भेटते. तर तिकडे एक गोडाऊन आहे, त्या गोडाऊनला जाऊन येऊया आणि मग कळन आपल्याला काय भानगड आहे काय नाही. तर चला बघूया. तर भावांनो, आता झोप झाली, निवांत फ्रेश झालो, मस्त गंधबिंद लावला आणि अजून पण आपली गाडी सुटली नाही. तर बघू आता काय होतं, तर नंतर पाहूया. आता चहा पिऊ, मस्त बढिया चहा घ्या प्यायचा. मग आपले पेपर येईल, पेपर आल्यानंतर आपण निवांत आपलं राईट टकाटक बिलकुल पुण्याला जायचं आहे आपल्याला. परत अजून पेपरच कधी भेटते हेच सांगता येत नाही. तर बघू काय होतं. तर आता हे समोर आलोय आपण रोडवर, फिरत यायचं आहे रोडवर. मोठा मेन रोड आहे, रिंग रोड आहे हुसूरचा. एक वेळेस मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवला होता हा रोड, हुसूरचा रिंग रोड. त्यावेळेस त्या रोडचं काम चाललं होतं आणि आता पण काम झालेलं आहे, पण आजूबाजूला चाललेलं आहे खोदकाम चालू आहे आजूबाजूला. ते पूर्ण करतात ते आता लोक. तर बघा, हे माझ्या माग तो हुसूरचा रिंग रोड आहे. हुसूरच्या बॉर्डर पास करून पहिले येतो आणि हा शॉर्टकट आहे. इकडून आपण कृष्णागिरी, आता हे जो रोड आहे ना, आता हा जो रोड आहे सरळ, आपण इकडे कृष्णागिरीला जाऊ शकतो, सेलमला पण निघू शकतो. तिथून नामक्कल, मदुराई, करूर, तिरुनेलवेली, तिकडं कन्याकुमारी लोक रोड जातो. शॉर्टकट रोड आहे, मस्त. किलोमीटर कमी होतं, टोल पण कमी होते आणि रोड एकदम 4 लाईन आहे, मस्त बढिया, एकदम चांगला रोड आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर हे बघा असा रोड आहे, मस्त डबल लाईन 4 लाईन. तर चला पाहूया आता काय पेपर कधी देतात आपले. तर आला तर नाही अजून बाबू, आता येईनच आता ते. भावांनो, संध्याकाळचे 6 वाजले आणि अजून पेपर तर काही आपले आले नाही. आता पेपर आपले उद्या सकाळीच येणार मला असं वाटतंय. आणि आता आपलं जेवण करणे आणि निवांत आपल्या गाडीत जाऊन झोपणे, दुसरं आपल्याकडे काही पर्याय नाही. आता काय करणार, आता बसून बसून बोर झालो. आता करणार तरी काय आणि जाणार तरी कुठं आपण. हा, आपण आपल्या सफर मध्ये असल्यावर मग चालतंय आपलं एवढं तेवढं आल्या का करायचं, दाखवणं, हे ते व्हिडिओ बनवणं. आता काय करणार इथं बसून तुम्ही सांगा. तर आता आपण असं करूया, आता उद्या सकाळीच भेटूया. तोपर्यंत आता आपला व्हिडिओ आपण इथं थांबवूया आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.